राज्याच्या एकूण खर्चासाठी 6,12,293 रुपयांची तरतूद अर्थमंत्री अजित पवारांकडून अतिरिक्त अर्थसंकल्प सादर। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलवरील वॅट घटवला। पेट्रोल डिझेल 65 पैसे स्वस्त। मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये वॅट 24% वरून 21%वर। राज्यामध्ये पिंक रिक्षा खरेदीसाठी 10,000 महिलांना निधी देणार, अजित पवारांकडून घोषणा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करणार। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये दिले जाणार। जुलै 2024 पासून अंमलबजावणी होणार, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। महाराष्ट्रात 6 लाखांहून अधिक महिला बचत गट कार्यरत असून ती संख्या 7 लाख करणार। यासाठीच्या 15,000हून 30,000पर्यंत वाढ करण्यात आल्याची अर्थमंत्र्यांची माहिती। अर्थमंत्री अजित पवारांकडून आई योजनेची घोषणा। या योजनेअंतर्गत महिला लघु उद्योजिकांना 15 लाखांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यात येणार। 8 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणामध्ये 100% मदत देणार। 2,05,000 मुलींना या निर्णयाचा लाभ होईल, अजित पवारांची माहिती। 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट असल्याचं अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांची मदत देणार। सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अजित पवारांकडून घोषणा। 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार। शेती कृषी पंपांचे सर्व थकीत बिल माफ, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेची अर्थमंत्री आणि अजित पवारांकडून घोषणा। तसंच संपूर्ण राज्यामध्ये ई पंचनामा प्रणाली लागू केल्याची अजित पवारांची माहिती। 2023-2024 मध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं सहाय्य मिळणार, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे 851,66,00,000 रुपये अनुदान। कांदा आणि कापसाच्या हमी भावानं खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटींचा फिरता निधी निर्माण करणार, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान देणार। 1 जुलैपासून हे अनुदान देण्यात येईल, अजित पवारांची घोषणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये नवे आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय स्थापन करणार, अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करणार। शिवराज्याभिषेक सोहळ्याचा खर्च राज्य सरकार करणार, अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा। अर्थमंत्री अजित पवारांना सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर दादा हे वादाचे पक्के, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्यात नवा इतिहास तयार करणारा अर्थसंकल्प। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। हा थापांचा नाही, मायबापांचा अर्थसंकल्प। फडणवीसांचा विरोधकांना टोला। राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प काही मोजक्या वर्गासाठी। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर निवडणुकीमध्ये यश मिळणार नाही म्हणून सरकारचा पैसे वाटण्याचा प्रयत्न, पाटलांचा टोला। सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। अतिरिक्त अर्थसंकल्पानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी सरकारनं मान्य केली नाही, उद्धव ठाकरेंची माहिती। लाडकी बहीणसारखं भावांसाठीही काही द्या, भेद कशाला, ठाकरेंचा टोला। तुम्ही लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय, उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। अर्थमंत्री अजित पवारांकडून
वास्तववादी अर्थसंकल्प सादर, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांचं फडणवीसांकडून अभिनंदन. सर्व घटकांना मदत करण्याचं एक धाडसी पाऊल महायुती सरकारनं उचललं. या अर्थसंकल्पाचं राज्यातली सामान्य जनता स्वागत करेल. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. निवडणुका समोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला. घोषणा चांगल्या आहेत, पण सरकारवर 7 लाख कोटींचं कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत तर योजनांसाठी कुठून येणार? एकनाथ खडसेंचा सवाल. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद. अभंग वाचून अजित पवारांनी वारकऱ्यांना संदेश दिला. अमोल मिटकरींचं वक्तव्य. राज्य सरकारकडून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारवर निशाणा. शेतकऱ्यांसाठी ठोस असं अर्थसंकल्पात काहीच नाही. तुपकरांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्थसंकल्पातील घोषणांचं वारकऱ्यांकडून स्वागत. वारकरी महामंडळाच्या स्थापनेबाबत घोषणा केल्यानं वारकऱ्यांनी मानले अर्थमंत्र्यांचे आभार. अर्थसंकल्पात लेक लाडकी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा. या घोषणेनंतर बाळासाहेब भवन इथे महिलांचा जल्लोष. आज आणि उद्या शरद पवारांचा कोल्हापूर दौरा. उद्योजक शिरीष सप्रे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार, तर उद्या दिवंगत आमदार PN पाटील यांच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेणार. विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून तयारी सुरू. उद्धव ठाकरेंचा 7 जुलैला छत्रपती संभाजीनगर दौरा. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेणार. नीट पेपर फुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना खासदार सुप्रिया सुळेंचं पत्र. पेपर फुटीवरती चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा, सुळेंची मागणी. उद्धव ठाकरेंचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र. संजय राऊतांची ठाकरे गटाच्या संसदीय नेतेपदी गटनेते म्हणून अरविंद सावंत, प्रतोद म्हणून अनिल देसाईंची नियुक्ती करावी, ठाकरेंची पत्रातून मागणी. पुणे ड्रग्ज प्रकरणी 3 ड्रग्ज पेडलर्सला पुणे पोलिसांकडून अटक. 3 आरोपींकडून ड्रग्ज जप्त. L3 बारवरती केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 13 जण अटकेत. पुण्यामध्ये ड्रग्ज विरोधामध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. गुडलक चौकामध्ये युवा मोर्चाकडून निषेध आंदोलन. ड्रग्ज रूपी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत घोषणाबाजी. पुण्याचं उडता पंजाब होतंय. पुण्याचं ससून रुग्णालय ड्रग्ज विकण्याचा अड्डा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. ड्रग्ज घेणारे आणि विकणारे कुणालाही सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा. बुलडोझर, पोकलेन आणि JCB लावून ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त करणार, शिंदेंची ग्वाही. ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कर्कश हॉर्न आणि सायलेन्सरवरती मुंबई पोलिसांकडून कडक कारवाई. जप्त केलेले हॉर्न आणि सायलेन्सर पोलिसांकडून प्रतिकात्मकरित्या जप्त. सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली उद्योगपती मुकेश अंबानींची भेट. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत अंबानी कुटुंबियांच्या भेटीला. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यावरील पुस्तकाचं सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते प्रकाशन. स्वर स्वामिनी आशामध्ये 90 मान्यवरांच्या लेखांचा संग्रह. यंदाचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार कीर्तनकार आणि व्याख्याते चारुदत्त आपळे यांना जाहीर. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीनं 15 जुलैला पुरस्कार प्रदान करण्यात येणार. आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी केवळ 9 सेकंदात. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा पालखीचा 339वा सोहळा. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा. देहूनगरीमध्ये लाखो वारकऱ्यांनी घेतलं पालखीचं दर्शन. ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी पालखीची ही खास दृश्य. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला खासदार सुनेत्रा पवारांनी लावली हजेरी. यावेळी त्यांनी फुगडी खेळण्याचाही आनंद लुटला. वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती.
मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, विलेपार्लेसह इतर ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी. जुहू चौपाटी पर्यटकांसाठी बंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.